पुणे महानगरपालिकेचे आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप पाटील साहेब आत्ता माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी काही गोष्टींची चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या परिस्थितीची गोष्ट जाणून घेणार आहोत की आकाश चिन्ह विभाग नेमकं काम कसं करतं. साहेब, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की एक सर्वसामान्य नागरिक म्हणजे माझ्यासारखा एक सर्वसामान्य नागरिकांनी समजा एखाद्या ठिकाणी माझ्या दुकानाच्या जाहिरातीचा एक फ्लेक्स लावला, एक 8x10चा असा फ्लेक्स लावला, तर त्याच्यावर किती रुपयाचा दंड होतो? ओके. नाही, आकाश चिन्ह विभागामार्फत आपण दुकानाला आपण नामफलक यांना हेडखाली परमिशन देतो. नामफलक म्हणजे आपल्या दुकानाची जी रुंदी असते प्लस 3 फूट उंची असं त्या साईजचं आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याला परमिशन देतो. दुकानाच्या बाहेरची परमिशन नाही म्हणते मी. आता माझं दुकानाचं ओपनिंग आहे, तर मी माझ्या प्रभागामध्ये त्या एरियामध्ये नाही म्हटलं तरी एक 10-12 होल्डिंग लावले, मोठे मोठे फ्लेक्स लावले 8x10चे, तर त्याच्यावर किती रुपये दंड असतो माझा? नाही, त्याच्यामध्ये एक तर त्यांनी परमिशन घेऊन लावणं अपेक्षित आहे. त्याचा आपला परमिशन घेतलेली नसेल तर त्याला दुप्पट जे काही चार्जेस आहेत त्या 2 पट दंड. मी आत्ता तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, त्यांनी सांगितलं 1000 रुपये दंड आहे, बरोबर आहे का? ते अनधिकृत छोटे जे 2x3चे वगैरे लावलेले असतात त्यासाठी एका दिवसाचा तो 1000 रुपये दंड असतो. एका दिवसाला 1000 रुपये दंड आहे. आणि मोठे फ्लेक्स लावलेले असतील तर म्हणजे त्याच्या जे अधिकृत फी आहे त्याच्या 2 पट एक्स्ट्रा. म्हणजे तुमची जी काही फी असेल फ्लेक्स लावण्याची अधिकृत होत असेल तर. अच्छा. सर्वसामान्य नागरिकांनी परवानगी न घेता जर समजा असे फ्लेक्स लावले तर त्याला 1000 रुपये म्हणजे छोट्या फ्लेक्सला 2000 रुपये दंड आहे. आणि मोठे फ्लेक्स असतील तर जो काही महानगरपालिकेचा फ्लेक्स लावण्यासाठी जे चार्जेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त डबल दंड आकारला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, गेल्या 4 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या पण निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी अनेक फ्लेक्स रस्त्यावर लावले. तर याच्यावर तुम्ही जी काही दंडात्मक कारवाई केली, या सगळ्यातून टोटल महानगरपालिकेला किती रेव्हेन्यू गोळा झाला? कारण की मला नाही वाटत एकही राजकीय पक्ष परमिशन घेऊन फ्लेक्स लावतो. नाही, याच्यामध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये आचारसंहिता डिक्लेअर केलेली असते. आचारसंहितेमध्ये जे काय फ्लेक्स लागतात त्याची परमिशन घेऊनच फ्लेक्स लागले जातात. त्यामध्ये असं कुणी अनधिकृतपणे त्या कालावधी निवडणुकीच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या आधी पण अनेक ठिकाणी मी अनेक बेकायदेशीर फ्लेक्स दाखवलेले आहेत माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. नाही, त्याचे वेळोवेळी आपण कारवाई केलेली आहे. त्याचं दंडात्मक भरपूर हे आहे, तर ते तुम्हाला दाखवलं जाते. त्याच्यावर किती टोटल आजपर्यंत रेव्हेन्यू गोळा झाला? मी तेच सांगतो की आत्ता माझ्यासमोर फिगर नाही आहे, परंतु ते तुम्हाला दिली जाईल. बरं, याची तुम्ही मला एक हे द्याल की गेल्या 4 वर्षात आपण राजकारण्यांच्या एवढ्या फ्लेक्सवर राजकारणी म्हणण्याच्या सगळ्याच आल्या, कमर्शियल ॲक्टिव्हिटी. हो, सगळ्या नाही कमर्शियल ॲक्टिव्हिटीज नाही, मला स्पेसिफिक राजकीय पक्षांचं हवं आहे. कारण की राजकीय पक्षांकडनं दंडाची वसुली होत नाही असा अनेक माझ्यासारख्या सामान्य जनतेचा आरोप आहे. ठीक आहे. तर राजकीय पक्षांकडनं तुम्ही दंड वसुली होते का? होतात नाही. इलिगल जे फ्लेक्स लागले जातात त्यावरती कारवाई होते. कोण देतं मग? राजकीय पक्षांकडनं दंडाची वसुली केली जाते का जो व्यक्ती दंड फ्लेक्स लावतो त्याच्याकडनं? त्याच्यावरती आपण डिफेसमेंट ॲक्टनुसार कारवाई पण करतो जे अनधिकृतपणे हे लावतात त्यावर. डिफेसमेंट ॲक्टनुसार आपण कारवाई पण करतो. त्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत काही ठिकाणी, ते तुम्हाला डिटेल दिले नाही. पण राजकीय पक्षावर गुन्हा दाखल होतो का जो वैयक्तिक व्यक्ती जो फ्लेक्स लावतो त्याच्यावर? असे किती गुन्हे वर्षाला साधारणतः हे होतात, एक अंदाज रफली? नाही, महिन्याला एक 3-4 याच्यावरती गुन्हे दाखल होतात. 3-4 गुन्हे दाखल होतात. कमर्शियल ॲक्टिव्हिटीवरती जास्त करून झालेले आहेत आतापर्यंत. साहेबांचं असं म्हणणं आहे की कमर्शियल ॲक्टिव्हिटीजवर सर्वात जास्त कारवाई झालेली आहे आणि राजकारण्यांच्याबद्दल फक्त 3-4. तर सगळ्यात जास्त कमर्शियल ॲक्टिव्हिटीज करणारी लोक फ्लेक्स लावतात का राजकारणी फ्लेक्स लावतात हे मला खरं तर जनतेला सांगायची गरज नाही. पण महानगरपालिकेकडनं कमर्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी फ्लेक्स लावली तर त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई केली जाते आणि राजकारण्यांच्या फ्लेक्सवर फक्त 2 आणि 3 वेळा कारवाई केली जाते असं स्पष्ट उपायुक्त साहेब सांगतायत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांसाठीच फक्त कायदे आहेत आणि राजकारण्यांवर एखाद दुसरं म्हणजे 1-2-3 कारवाई ओके, म्हणजे दिखावा करायला म्हणून तेवढ्या कारवाई ठीक आहे. एनिवे, धन्यवाद. फ्लेक्स रिमूव्ह केले जातात 100%.